नमस्कार. आता आपण पाहत आहोत पंढरी महात्म्य अध्याय 31वा आणि आता अजून एकच अध्याय उरलेला आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आता नेहमीप्रमाणे पांडुरंगाष्टक. अजं रुक्मिणी प्राण संजीवनं तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नतिर्देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. मराठीमध्ये सुखानंद संजीवनी रुक्मिणीची अजन्मा विशुद्धी तुरिया स्थितीची सुराच्या सुराधीन बंधू खुशाला परब्रह्मरूपा नमू केशवाला. जो अजन्मा आहे, अजन्मा म्हणजे काय की जो अयोनी संभव आहे, जो जन्मलेलाच नाही खरा, जो आहेच पहिल्यापासून तो अजन्मा. जो अजन्मा आहे, रुक्मिणीच्या जीवनाधार आहे, तो भक्तांचे विश्रामाचे श्रेष्ठ असे ठिकाण आहे. जो जागृती स्वप्नी सुषुप्ती या पलीकडं म्हणजे माणसाच्या ह्या 4 अवस्था आहेत आपल्या समाधीच्या किंवा मनाच्या, की जागृती आहे आपण जागेपणी, स्वप्नाची अवस्था असते, सुषुप्ती म्हणजे त्याच्या मध्याची असते की स्वप्नातही नसतो आणि जागेही नसतो, आणि शेवटची तुर्या अवस्था आहे. तुर्या म्हणजे माणसाची समाधी लागते. तर त्या पलीकडील स्थिती पांडुरंगाची सांगितली आहे. जो जागृती स्वप्न सुषुप्ती या पलीकडील जी शुद्ध विरक्ती आहे किंवा जी तुर्यम अवस्था आहे, त्या शरणांगताचे दुःख हरण करणाऱ्या देवाच्याही देवाला परब्रह्मरूपी पांडुरंगाला मी भजतो, त्याचे भजन करतो, त्याला नमन करतो. शंकर पार्वतीस म्हणाले, हे उमे, तुला मी आता गया यात्रा कशी करायची ते सांगतो. घरातूनच गया यात्रेला तुम्ही निघत असता प्रथम घृतश्राद्ध करावे, मग स्वतःच्या गावास प्रदक्षिणा घालावी. सुयोग्य अशा समयास सर्वांचा प्रेमळ निरोप घेऊन, आवश्यक ते साहित्य सोबत घेऊन, भगवंताचे गोड असे नाम घेऊन मग आपण प्रस्थान करावे. ही यात्रा करत असताना आपण यात्रेच्या दिशेने एक एक पाऊल उचलत असतो. त्या प्रत्येक पावलागणिक आपल्यामुळे आपल्या पितृगणाचा स्वर्गात जाण्याचा मार्ग मोकळा होत असतो व ते आपल्यावर संतुष्ट होऊन आपल्याला शुभ आशीर्वाद देतात. पंढरी क्षेत्रातील गयेस जाताना, म्हणजे गया 2 आहेत, एक मूळ गया आहे आणि ही पंढरीची गया आपण मागच्या अध्यायात पाहिलेली आहे. पंढरी क्षेत्रातील गयेस जाताना भगवान श्रीहरीचे चरण जिथे आहेत त्याच्या पूर्व भागी भीमारथी नदी आहे. त्या नदीवर क्षौर स्नान करावे. क्षौर म्हणजे पुरुषांनी मुंडन करायचं, सगळं डोकं हे करायचं पूर्वजांच्या नावाने. 2 प्रहरी गोपाळ पर्वतावर जावे. तिथे असलेल्या सुडा नदीत स्नान करून तिथे श्राद्ध पक्षाचे तिळतर्पण इत्यादी विधी संपन्न करावा. आता कुठं गोपाळ पर्वतावर सुडा नदी माहीत नाही, आपल्याला जाऊन शोधावी लागेल. पंढरपूरला किती नद्यात आपल्याला फक्त चंद्रभागाच माहीत आहे किंवा भागीरथीच माहीत आहे. यथोचित सर्व गोष्टी करून मग प्रेत पर्वताच्या दिशेने मुठभर तीळ टाकावेच. त्या कृतीमुळे ज्यांचे आजवर क्रियाकर्म झालेले नाही, ज्यांचा अपमृत्यू झालेला आहे, जे निपुत्रिक राहूनच मेले आहेत, अशा जीवांचाही त्या तीळ तर्पणाने उद्धार होतो. ते तीळ समर्पण करायचे, त्या पर्वताच्या दिशेला तीळ टाकून द्यायचे. आपण आपल्या पितृवर्गासाठी उचित ती पितृकर्मे केल्यावर, श्राद्धाधिक कर्मे केल्यावर श्री भगवान श्री विष्णूचे ध्यान करून हात जोडून प्रार्थना करावी की हे देवा, मला जी यथाशक्ती यथामती जे काही शक्य झाले ते पितृकर्म श्राद्धाधिक कर्म मी केले, पण मला माझ्या पितृऋणातून मुक्त कर. नंतर या पुष्पावती संगमात स्नान करावे. शरावतीत पितृगणास तर्पण द्यावे. सातूच्या पिठाचे पिंड करून त्याची विधिवत पूजा करून ते गंगार्पण म्हणावेत. ब्राह्मणास दान भोजन दक्षिणा जे काही यथाशक्ती तुम्हाला शक्य आहे ते द्यावं. याप्रमाणे गयेस जाऊन पुन्हा श्रीक्षेत्र पंढरीस यावे. परत एकदा चंद्रभागेचे एक वार स्नान करावे आणि त्या सावळ्या परब्रह्माचे दर्शन करावे. त्याची भक्तिभावाने पूजा करावी. त्यास लोटांगण घालून
म्हणावे, देवा मला गया यात्रेच्या फलस्वरूपात पितृऋणातून मुक्त कर, अशी प्रार्थना करावी. हे उमे, खरं तर ही अशी गया यात्रा प्रत्येकानेच करायला हवी, पण ज्यास ते शक्य नसेल त्याने या अध्यायाचे 3 वेळा पठन केले तरी सुद्धा त्या मनुष्य प्राण्यास त्याने गया यात्रा केल्याचे पुण्य मिळते. ज्याने त्या श्रीहरीचे चरण धरले आहेत त्यास तो भगवान सर्व प्रकारच्या ऋणातून मुक्त करतो. ज्याला गुरुपदी पिंडदान करण्याचे भाग्य मिळते त्याचे भाग्य अनेक पटीने उदयास येते. गया श्राद्ध केल्याने कोटी कुळांचा उद्धार होतो. देवी, परनिंदेसारखे दुसरे घोर पाप नाही. कोणीही कोणाचीही नालस्ती करू नये. दुसऱ्याची निंदा करणारा मनुष्य पशुपेक्षाही हीन समजला जातो, कारण पशुला निदान वाणी नाही, त्यामुळे ते एकमेकाची निंदा पाठीमागं करू शकत नाहीत. पण आपल्याकडं कसं आहे, आत्ता शेजारी बसलाय, 4 मित्र बसलेत, गप्पा मारतात आणि एक उठून गेला की 3 त्याच्या पाठीमागं त्याच्याबद्दल वाईट साईट बोलत असतात. अशा मनुष्यास परमगती कधी प्राप्त होत नाही, त्याचा उद्धार होत नाही, त्याचे जन्म मरणाचे फेरे चुकत नाहीत. असे म्हणून श्रीधर कवी म्हणतात, हे अत्यंत श्रवणीय असलेले गया यात्रा वर्णन जे शिवानी पार्वतीस सांगितले, नारदानी शेषास सांगितले, सूत ऋषींनी आपल्या ऋषिगणास निवेदन केले, तेच मी तुम्हाला केलेले आहे. पंढरीनाथ महाराज की जय. श्री गणेशाय नमः. ऐक पद्मनेत्रे पार्वती, गयेची यात्रा कोणे रीती, महिमा ऐके सुमती, परमप्रीती करोनी. घरी हुनी निगता पाही, घृत श्राद्ध करावे ते समयी, ग्रामास प्रदक्षिणा लवलाही, करोनिया निघावे. श्राद्ध शेष घेऊनी, पुढे ग्रामांतरी जाऊनी, भोजन करावे ते दिनी, अहंकृती समूळ टाकोनिया. पहिले म्हणजे घृतश्राद्ध करायचं, काय त्याचं नाव आहे ते. घृत म्हणजे तूप खरं, मग तुपाचं तर्पण करायचं असेल तरी माहीत नाही. त्याच्यानंतर मग प्रदक्षिणा घालायची एक गावाला. त्या श्राद्धाचा जो शेष आहे काय नैवेद्य उरलेला तो उचलायचा आणि गावाच्या बाहेर जाऊन त्याचं भोजन करायचं, ग्रामांतरा जाऊन, आणि आपला अहंभाव सगळा टाकून द्यायचा. ग्रहिवून निघता हर्षयुक्त, वाटेत जे जे पाऊल पडतं, तितक्या वैकुंठास पायऱ्या बांधित, पितृगणासी चढावया. मग त्यांची बाकीच्या ठिकाणहून मुक्ती होते आणि जेवढं जेवढं तुमचं श्राद्धाच्या दिशेने पाऊल पडत आहे तेवढं तेवढं त्या पितरांना ह्याच्या पायऱ्या बांधल्या जातात. कुठे? वैकुंठामध्ये जाण्यासाठीच्या. अश्वमेधाचे फळ एक एक टाकता पाऊल, पितृतीर्थासी पिंडदान केवळ, अतिउत्तम जरी घडे, अथवा पितृपक्ष भाद्रमासात तोही अत्यंत विशेष, अथवा मार्गशीर्ष कृष्ण पक्ष तै पिंडदान करावे. म्हणजे एक तर आपला पितृपक्ष दिलेलाच आहे सर्वांना, तो आहे, किंवा मग मार्गशीर्ष महिन्यामधला जो दुसरा 15वडा आहे तो करावा. द्रव्य असल्या सिद्ध, श्राद्ध करावे यथाविध, का फळे शाखा मुळे कंद, याचेच पिंड पै द्यावे. आवळ्या एवढे पिंड देता पुण्य घडे उद्दंड, नाही पडतं अवघड शमीपत्र प्रमाण. जरी असेल संन्यासी तर दंडे स्पर्शावे पदासी, तेने कोटी कुळासी उद्धरील एकदा. पदे जेथे विष्णूची असते तेथून पूर्ववाहिनी भीमरथी, तेथे क्षौर स्नान करून निश्चिती देवतर्पण करावे. 2 प्रहर झाल्यावरी तत्वता जावे गोपाळ पर्वता, सुडा नदी संगमी करता पितृगण उल्हासती. प्रेतपर्वती जाऊन करावे आधी पिंडदान, तेथे सकळ पितृगण परमसंतोष पावती. जर तुमच्याकडे द्रव्य नाही, वस्तू नाही, तर मिळणारी फुलं फळं शाखा कंदमुळं कशाचे पण पिंड करून देऊ शकता तुम्ही, फळांचे. आणखीन तो गेलेला व्यक्ती जर संन्यासी आहे तर फक्त दंडाने स्पर्श जरी केला त्याच्या नावाने, दंड म्हणजे संन्यासी दंड घेऊन फिरतात ना, तो त्याचा स्पर्श जरी केला तरी ते श्राद्ध झालेलं आहे. मग सांगितलं कसं, गोपाळ पर्वताला जा, सुडा नदीवर स्नान करा, मग प्रेत पर्वताला जाऊन तिथं पिंडदान करा, त्याने सगळे पितृगण संतोष येतील. तेथून परतून यावे, मग सपदी श्राद्ध करावे, मुष्टीभर तीळ टाकावे प्रेत पर्वताकडे पै. म्हणजे आधी प्रेत पर्वताला जाऊन पण यायचे,
तिथं पिंडदान पण करायचे आणि परत फिरताना मुठभर तीळ इतरांच्या नावानं टाकून द्यायचे. ज्यांचं क्रियाकर्म झालंच नाही, जे निपुत्रिक मेले, जे संन्यासी मेले, अपघाती मेले, अशा लोकांसाठी. जे जे निपुत्रिक मेले, अधोगतीस एक पडले, त्याचे क्रियाकर्म नाही झाले, ते सर्वही उद्धरले तिळानी. सकल झाल्या श्राद्धविधी, मस्तक ठेवावे विष्णुपदी. मी ऋणात्रयापासून उददी, मुक्त झालो भगवंता. मी सुटलो ऋणातुनी, तू साक्ष असे चक्रपाणी. गदाधर तू कैवल्यदानी, गोपाळ वेशधारका. मग त्याला साक्ष ठेवायचं की बघ मी आता पितरांच्या ऋणातनं मुक्त झालोय आणि तू साक्षीला आहेस. म्हणजे काय, त्याची साक्ष असल्यावरती कोण काही म्हणू शकत नाही पुढं. मग पर्णिका संगमी स्नान, करावे आवडी करून. पुष्पावतीचे नाम जाण, पर्णिका म्हणती ती जशी. मग शरावती संगमी स्नान, तेथे करावे पितृतर्पण. सातूचे पीठ करून, तेथे द्यावे तात्काळ. मग तिथं सातूच्या पिठाचे पिंड द्यायचे आहेत. मागुती जावे नारदापासी, नमस्कारावे समपदासी. करावे ब्राह्मण संतर्पणासी, यथाशक्ती करून या. तिथं नारदाचं पण आहे ना एक पिंड, म्हणजे शंकराची पिंड नारदाच्या नावाने नारदेश्वर म्हणून आहे. तिथं जायचं, त्याला नमस्कार करायचा. आणखीन तिथं मग समपद म्हणजे तिथं नमस्कार करून त्याच्या पायावरती नारदाला तिथं ब्राह्मण संतर्पण करायचे. म्हणजे काय, ब्राह्मणांना भोजन दक्षिणा हे सगळं तिथं श्राद्धाच्या नावाने करून टाकायचं आहे. मागुती पंढरपुरासी येऊन, विठ्ठलासे घालावे लोटांगण. आजी माझे फेडावे पितृऋण, कमल नयना साक्ष तू. न फावे गयेसी जावया, तरी हे त्रिवार पठन केलिया. त्याने केली अवघी गया, भावपूर्वक ऐकता. जरी गयेला जायला जमणार नाही, हा अध्याय जरी 3 वेळा वाचला तरी पण तुम्हाला त्याचं पुण्य प्राप्त आहे आणि तुमचे पितर त्यातनं बाहेर पडतील. श्राद्धकाळी करता पठन, अत्यंत उल्हास ते पितृगण. त्याने धरले विठ्ठल चरण, त्याने कोटी कुळे उद्धारली. श्राद्ध काळात म्हणजे पितृ पंधरवड्यात जर केलं तर पितृगण अजूनच हुशार आहेत. या अध्यायाचं जर तुम्ही हे केलं पठण पितृ पंधरवड्यात तर ते एकदम खुश होतात. धरता विठोबाचे चरण, तो फेडी सकळ ही ऋण. भक्त कैवारी जगत जीवन, तारी पूर्ण भवाब्दीवरी. अंबऋषीचे जन्मऋण, आपण फेडी रमारमण. अंबऋषींच्यासाठी त्याला एवढे दशावतार घ्यावे लागले ना. भक्ताचे अनुमात्र नून, पडोने दे महाराजा. म्हणजे भक्ताला काही उणं पडून देत नाही, न्यून्य. पंढरी ब्रह्मानंद पंढरी राणा, शरणरी गावे त्याच्या चरणा. तो मुक्त झाला सकळ ऋणा, पासून या निर्धारे. श्री ब्रह्मानंद चरण, तेने तनु मनुधनेसी शरण. त्याचे पायी पिंडदान, करता जन्म ऋण फिटले. मग त्याला शरण गेलं आणि त्याच्या पायावरती पिंडदान केलं. तिथं पण विष्णुपद आहे ना गये. मग आपल्या पंढरपूरची जी गया आहे तिथे पण विष्णूचं पद आहे. तिथे आपण ते जर पिंडदान केलं तर जन्माचं ऋण सगळं फिटून जातं. गुरुपदी पिंडदान केले, तरी सर्व भाग्य फळा आले. थोर गया वर्जन झाले, कोटी कुळे उद्धरली. न करता गुरुपदी पिंडदान, हा पशुनी आदमपूर्ण. म्हणजे गुरु पण इतका महत्त्वाचा आहे की कुठं न जाता तुम्ही तुमच्या गुरुच्या पायावर जरी पिंडदान घेतलं तर तुमची सगळी कोटी कुळे उद्धरले. पशुच नाही अभिमान, हा माजला अहंभावे. पशु न करती निंदा, हा वटवट करी सदा. तो वंचला परमपदा, जन्मा पदा भोगेल. असोत हे मूढ जन, जे गुरुपदी करती पिंडदान. तेच तरले धन्य धन्य, अगाध गुण तयाचे. शिव म्हणे महेशानी, त्रिस्थळी सांगितली तुझ लागुनी. नारद सांगे शेषा लागुनी, सुत मुनी प्रती सांगत. तेच कथा सुंदर, आवडी वर्णित श्रीधर. श्री ब्रह्मानंद यतीश्वर, त्याचे कृपे करोन्या. इति श्री पद्मपुराणे पांडुरंग महात्मे गया वर्णन नाम 31तम अध्याय गोढा. श्रीकृष्णार्पण नमस्तु. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. आता एकच शेवटचा अध्याय उरलेला आहे, तेव्हा सगळ्यांनी मनपूर्वक भक्तिपूर्वक सदर अध्यायाचं श्रवण करावं.